जर घ्यायची असेल, 97ची चर्चा घ्यायची असेल तर आपण लवकर करा. 4 तासपेक्षा जास्त चर्चा झालेली आहे. सभापती महोदय, माझं म्हणणं 4च मिनिटात संपवतो. विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव बघून आभारी आहोत बोला. सभापती महोदय, विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव बघून गुलजार साहेबांचा एक शेर आठवतो कि बहुत नुक्स निकालते थे वो इस कदर हम में, बहुत नुक्स निकालते थे वो इस कदर हम में, जैसे उन्हें खुदा चाहिए था और हम इंसान निकले. सभापती महोदय, हा विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यासाठी सभापती महोदय हा शेर आहे. सभापती महोदय, मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये महिला आणि बालविकास विभागाने 6 अल्पवयीन बालकांची सुटका केली. आणि सभापती महोदय, राज्यातील रेल्वे स्थानक असेल, सिग्नल परिसर असेल, इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांमध्ये लहान मुलांकडून भीक मागण्याचा जो प्रकार आहे याच्यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. CWC असेल, चाइल्ड हेल्पलाईन 1098 आहे, निवारा केंद्र आहे, पुनर्वसन संस्थांच्या मार्फत जी SOP आहे त्याची अंमलबजावणी, त्याचं एक्झिक्युशन सभापती महोदय अतिशय महत्त्वाचं आहे. सभापती महोदय, आज विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये रुची वाढवण्यासाठी राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनांमध्ये विशेष प्रावीण्य दाखवून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने नागपूरला रमण सायन्स सेंटर, बेंगलोरला इस्रो आणि अमेरिकेला वॉशिंग्टनमध्ये नासा या विज्ञान क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित मानबिंदू असलेल्या संस्थांमध्ये भेटी देण्यासाठी या विद्यार्थ्यांना शासनाने पुरस्कृत केले. काही सूचना सभापती महोदय या माध्यमाने देऊ इच्छितो की तालुका स्तरावर निवड झालेल्या 21 विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस पाठवत आहात त्यावेळेस त्यांच्यामध्ये हे जे विद्यार्थी असतील 21 असतील, 51 विद्यार्थ्यांना बेंगलोरला आणि 51 विद्यार्थ्यांना नासाला हे पाठवण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे, संख्या वाढवली पाहिजे. सभापती महोदय, आज राज्याचं विकपरसॉनिक स्पीडनी सभापती महोदय चालू आहे. मग कोस्टल रोड असेल, समृद्धी असेल, होणारा वसई विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, असे अनेक विकासाचे प्रोजेक्ट सभापती महोदय या इकडे चालू आहेत. सभापती महोदय, मुंबईवरती हल्ल्याचा जो कट आपण बघितलात की ज्या लोकांनी केला होता तो उधळण्याचं काम हे फडणवीस सरकारच्या माध्यमाने झालं. मुंबईला आज आणि राज्याला सुरक्षित ठेवण्याचं काम आज मुंबई पोलिसांच्या माध्यमाने, महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमाने सभापती महोदय सुरू आहे. राज्यातील 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना याचा त्या घरांच्या संदर्भातला लाभ सभापती महोदय पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटींची निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने निर्णय घेतला. सभापती महोदय, मुस्लिम बांधव मोहरमचा सण साजरा करतात, लाखो लोक दक्षिण मुंबईत एकत्र येतात. या मिरवणुकीत विषारी गोळ्यांचा वाटप करण्याचा प्रयत्नही केला गेला हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याला मुंबई पोलिसांनी खरं तर सगळ्यांनी मुंबई पोलिसांचा धन्यवाद केला पाहिजे, आभार मानले पाहिजेत की वेळेस त्या गोष्टीला सभापती महोदय आळा घातला. विकास करत असताना विरासत जपण्याचं काम पण सभापती महोदय शासन आज करत आहे. सभापती महोदय, हे करत असताना एक विनंती माझी शासनाकडे आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये घोडबंदर रोड लगत असलेला गायमुख कोट ते हे पोर्चुगीज व मराठा कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहे. त्याची सभापती महोदय ते दुर्लक्षित आहे, त्याच्यामध्ये त्याची त्या इकडे विल्हेवाट लागते. तर शासनाने वेळेस याच्यामध्ये दखल घेऊन त्याचं पुनर्बांधणीचं काम हे ताबडतोबीने सुरू केलं पाहिजे. सभापती महोदय, ठाणे जिल्ह्यामध्ये पाणथळ सनियंत्रण समितीच्या अहवालाच्या अनुसार फ्लेमिंगो अधिवासासह 8 महत्त्वाचे पाणथळ जागांच्या अस्तित्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. सभापती महोदय, या पाणथळ क्षेत्रांवरती निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प हे उभे राहत आहेत. संबंधित पाणथळ क्षेत्रांवरील बांधकाम प्रकल्पांच्या तक्रारी हे त्याच्यावरती स्वतंत्र चौकशी करून त्या संदर्भातली कारवाई करून हे पाणथळ जपण्याचं काम आणि फ्लेमिंगोंना त्यांचा निवारा भेटण्याचं काम हे करणं अतिशय गरजेचं आहे. आज सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने जानेवारी 2025 मध्ये राज्याचं एक स्वतंत्र सायबर सुरक्षा धोरण हे जाहीर केलं. त्याच्यामध्ये 15 सदस्यीय टास्क फोर्स पण केली. त्या जे आपले स्वतंत्र सायबरचं ही सुरक्षा धोरण आहे याची अंमलबजावणी सभापती महोदय ताबडतोब होणं हे गरजेचं आहे. सभापती महोदय, नाशिकच्या कंपनीमध्ये ज्याप्रमाणे 9 FIR दाखल झाले, 7 ते 8 आरोपींना अटक करण्यात आली,
तशीच कारवाई पुण्यातही झाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये आरोपींचं मोडस ऑपरेंडी सभापती महोदय सेम आहे. सभापती महोदय, याच्या संदर्भातलं काम प्रशासन आणि शासन फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चोख पद्धतीमध्ये करत असताना महसूल मंत्र्यांच्या माध्यमाने आता खरं तर सर्व पक्षीय आमदारांनी त्या ठिकाणी आपापल्या भाषणामध्ये त्यांचं कौतुकच केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांमुळे आज महसूल खात्यामध्ये अनेक असे क्रांतिकारी निर्णय होत आहेत, बरेचसे बदल होत आहेत, बरेचसे बोचड आणि जे रेड टेपिझममध्ये टाकणारे एक निर्णय होते, या सगळ्या गोष्टींवरती आळा घालून त्यांना दुरुस्त करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमाने झालंय. असे अनेक निर्णय आहेत. ते निर्णय परत एकदा बाकीच्या सदस्यांनी सांगितलं, त्या माध्यमाने मी परत एकदा पुन्हा वाचणार नाही. पण बावनकुळे साहेबांच्यामुळे आज अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये महसूल खात्याचं कामही सुरू आहे. राज्य शासन अतिशय चोख पद्धतीमध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना चुकीला कुठेही माफी नाही या धोरणामध्ये काम करत असताना निश्चितच न्याय असेल, त्याच्यामध्ये कायदा असेल, याची सुव्यवस्था निश्चितपणे राखली जाते. आपण मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी आभार. धन्यवाद सभापती महोदय.